बातमी आहे निलंगा लातूर मधून। निलंगा येथे अखिल भारतीय तथा महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त निलंगा तालुक्यात केमिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले। निलंगा येथील जय भारत फार्मसी कॉलेज येथे 54 रक्तदात्यांनी, औराद शहाजनी येथे 37 रक्तदात्यांनी तर निलंगा महाराष्ट्र फार्मसी कॉलेज येथे 40 जणांनी असे एकूण 131 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक डॉक्टर नितीन कटेकर, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, जय भारतचे संस्था अध्यक्ष वसंतराव पाटील, महाराष्ट्र फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भागवत पोळ, डॉक्टर एस पाटील, प्राचार्य डॉक्टर MN कोलफुके, उपप्राचार्य PP गायकवाड, मुख्याध्यापक मोहन नटवे, बसवराज वलांडे, डॉक्टर यदुनाथ चित्रेवार, डॉक्टर मल्लिकार्जुन शंकर, डॉक्टर ज्ञानेश्वर कदम, निलंगा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर उद्धव जाधव, डॉक्टर सचिन बसुदे, औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निर्भय पिचारे आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष ओम बाहेती, तालुकाध्यक्ष बालाजी थेटे, उपाध्यक्ष सोमनाथ आगरे, वैभव पाटील, राजेंद्र दूध, त्याचप्रमाणे बाबूराव महाजन, विकास सोळुंके, अनिल धुमाळ, हर्षवर्धन सातपुते, ओम आगरे, राजप्पा शंकत, किशन बाहेती, दत्ता पाटील, वीरभद्र आगरे, मनोज पाटील, विशाल नेलवाडे, दीपक नाईक, बाबूराव हिरेमठ आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। यावेळी भालचंद्र ब्लड बँक लातूरचे जनसंपर्क अधिकारी दिगंबर पवार, तंत्रज्ञ सुनील जहागीरदार, प्रल्हाद नावाडे, राजकुमार गायकवाड तसेच संजीवनी ब्लड बँकेचे धोंडीराम मस्के, MP झिल्ले, किरण कांबळे आदींनी सहकार्य केले।